नमस्कार, मी डॉक्टर सत्यजित विजयकुमार बोराडे. मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून भारतीय विद्यापीठ सांगली मेडिकल कॉलेज इथे कार्यरत आहे. आज आपण हायॅटस हार्निया आणि त्या संबंधी काय संभवता माहिती आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. हायॅटस हार्निया म्हणजे काय? हायॅटस हार्निया किंवा हार्टबर्न यांच्यातील संबंधाचा अभ्यास आज आपण बघणार आहोत. हायॅटस हार्निया तेव्हा होतो जेव्हा पोटाचा एक भाग डायफ्रामच्या एका छिद्रातून छातीमध्ये पुढे जातो. डायफ्रॅम म्हणजे काय? डायफ्रॅम ही मांसपेशी आहे जी छाती आणि पोट यांना वेगळे करते. हायॅटस हार्निया नेमका कारण माहीत नाही, परंतु तो वाढत्या वयामुळे किंवा पोटावरच्या दबामुळे दुर्लभ झालेल्या डायफ्रॅममुळे होऊ शकतो. नवजात बालकांमध्ये जर पोट किंवा डायफ्रॅम योग्यरित्या तयार झालं नाही तर हायॅटस हार्निया होऊ शकतो. बालकांमध्ये हायॅटस हार्निया जन्मजात असतो आणि यामुळे प्राय आम्ल वर्णाची समस्या येते. हायॅटस हार्निया स्वतः सामान्य कोणतेही लक्षण निर्माण करत नाही, परंतु ते गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लेक्स रोग, ज्याला आम्ही GERD असे म्हणतो, ते कारणीभूत ठरू शकते. जिथे पोटाचा आम्ल इसोफॅगसमध्ये गळतो, त्यामुळे हार्टबर्न, छातीत दुखणं, तोंडाचा आम्लाचं चव येणं, गिळण्यास अडचण होणे होऊ शकते. हायॅटस हार्निया सामान्य आहे, विशेषतः 50 वर्षापेक्षा वयस्कर लोकांमुळे. वयामानामुळे तसेच तुमची एक्सरसाइज नसल, जर तुमच्यात ओबेसिटी म्हणजे स्थूलता येत असेल, जर तुम्ही धूम्रपान म्हणजे स्मोकिंग जास्त करत असाल, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हायॅटस हार्नियाचे चान्सेस जास्त होऊ शकतात. गर्भवती महिलांमध्येही याची प्रवृत्ती असते. हायॅटस हार्नियाचे विविध प्रकार आहेत. त्यात पहिला म्हणजे स्लायडिंग हायॅटस हार्निया. हा सर्वात सामान्य प्रकार आहे, जिथे हार्निया छातीमध्ये आत आणि बाहेर जातो. दुसरा एक प्रकार म्हणजे पॅरा इसोफेजियल हायॅटस हार्निया, जे कमी सामान्य आहे आणि तिथे पोटाचा एक भाग इसोफेगसच्या बाजूला बाहेर येतो. जर तुमच्या डॉक्टरांनी हायॅटस हार्निया तुम्हाला आहे असे सांगितले असेल, तर ते निदानासाठी बॅरियम स्वॅलो ही एक तपासणी सांगू शकतात. बेरियम स्वॅलो म्हणजे काय? बेरियम स्वॅलो नावाचं एक लिक्विड असतं, ते तुम्ही प्यायचं आणि ते जेव्हा तुमच्या अन्ननलिकेतून खाली जातं, त्यावेळेस ते एक्सरे शूट करतात आणि त्यात नेमकं कळतं की तुम्हाला हार्निया आहे का नाही. ह्याचा उपचार सामान्यतः आपण म्हणल्याप्रमाणे GERD ची जी लक्षणे आहेत ते कमी करण्यावरच केंद्रित केला जातो. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं असेल, जर पोटाच्या आत आम्लपित्त कमी करण्याची औषधे द्यावी लागतील आणि तुम्हाला जीवनशैलीत काही बदल करावे लागतील, ते तर तुम्ही करून घ्यावे लागतील. जसे की छोटे जेवण खाणे. दिवसातून तुम्ही छोटे छोटे जेवण करा, खरं भरपूर वेळा करा. एकाच वेळी जास्त जेवण करू नका. खाण्यानंतर लगेच झोपणे टाळा. वजन कमी करण्यावर लक्ष केंद्रित करा. आणि जास्त महत्वाचं म्हणजे, जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते पहिला बंद करा. आणि झोपण्याच्या वेळी तुमच्या पलंगाचे जे पायाचं टोक आहे ते खाली ठेवा आणि डोक्याचं टोक उंच करा. इतर उपचार यशस्वी झाल्यावरच, हे सगळे उपचार जर यशस्वी नाही झाले तर ते डॉक्टर तुम्हाला शस्त्रक्रिया आवश्यक आहे असं सांगतील. पॅरा इसोफेजियल हार्नियाचा गंभीर जटिलता टाळण्यासाठी शस्त्रक्रिया ही आवश्यक असू शकते. हायॅटस हार्नियाचे उपचार करण्यासाठी केली जाणारी जी शस्त्रक्रिया आहे त्याला आम्ही फंडोप्लिकेशन असे म्हणतो. हे सामान्यतः भूलतज्ञ म्हणजे अॅनेस्थेशिया देऊनच केले जाते. तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला शस्त्रक्रियेपूर्वी काही औषधे थांबवण्याची सूचना देऊ शकतात. जर तुम्हाला काही रक्तपातळ व्हायच्या गोळ्या असतील, दुसऱ्या आणखी काही गोळ्या असतील, जेणेकरून अॅनेस्थेशिया देता येणार नाही, तर त्या गोळ्या तुम्हाला बंद ठेवाव्या लागतात. शस्त्रक्रियेच्या आधीच्या रात्री तुम्हाला मध्यरात्रीपासून काहीही खाणे किंवा पिणे टाळावे लागेल. त्यात दोन प्रकार असतात शस्त्रक्रियामध्ये, एक खुली शस्त्रक्रिया आणि दुसरी लॅप्रोस्कोपी. खुल्या शस्त्रक्रियेमध्ये शरीर कार्यता तुमच्या पोटात मोठा कट करतो, म्हणजे जे सर्जन आहेत त्यांना मोठा कट घ्यायला लागतो. तर लॅप्रोस्कोपी जी आहे ते छोटे कट घेऊन त्यातनं ते कॅमेरा आत सोडतात आणि त्यातनं ती सर्जरी करतात. आजकाल डॉक्टर एक नवीन पद्धत वापरत आहेत. ती पद्धत म्हणजे जिथे कॅमेरा तोंडाद्वारे पोटात प्रवेश करतो, ज्याला आम्ही एंडोस्कोपी म्हणतो. आणि तुमच्या डॉक्टरांनी त्याला हर्निया बंद करण्यासाठी आणि डायफ्रॅम मजबूत करण्यासाठी आणि पोटावरच्या भागाला
इसोफेगसच्या सभोवती गुंडाळून आम्ल परत येऊ नये यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. डॉक्टर कधी पण शस्त्रक्रियेपूर्वी धोके समजावून सांगितले जातात, जसे की रक्तस्राव होणे, संसर्ग होणे, सूज होणे किंवा गिळण्यास त्रास होणे, हे सगळे संभाव्य धोके प्रत्येक शस्त्रक्रियेत असू शकतात. जर तुमची शस्त्रक्रिया खुली शस्त्रक्रिया केली असेल तर तुम्हाला 4 ते 6 दिवस रुग्णालयात थांबावे लागते. आणि जर लॅप्रोस्कोपी केली असेल, म्हणजे छोटे कट करून शस्त्रक्रिया केली असेल, तर 1 ते 3 दिवसात तुमची घरी सुट्टी केली जाते. तुमची पूर्ण प्राप्ती 2 ते 6 आठवडे लागेल. ही शस्त्रक्रिया सामान्यतः प्रभावी असते आणि हार्टस हार्नियाचे बहुतेक लक्षणं कमी करते. तथापि हार्ट बर्न परत येऊ शकतो आणि तुम्हाला अतिरिक्त उपचाराची आवश्यकता पण असू शकते. जर तुम्ही धोका घेणारे घटक व्यवस्थापन केले, जसे की स्मोकिंग परत केले किंवा अल्कोहोल जास्त घेतले, आरोग्यपूर्ण वजन राखले नाही, तर हार्टस हार्निया परत येऊ शकतो. आणि हे जर तुम्ही वजन कमी करण्याकडे भर दिला, आपली लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न केला, तर तुम्ही हार्टस हार्निया टाळू शकता. थँक्यू.